तर भाऊ नमस्कार. आपण आता आलो आहे सिल्वर ओक मिसळ हाऊसला. तर हे ओनर आहेत तिथले. तुमचं नाव काय साहेब? सागर बोराडे. बोराडे साहेब, मला एक थोडक्यात माहिती द्या की आपलं मिसळ हाऊस जे आहे, तुम्ही तर नवीन प्रकल्प चालू केला आहे, तर त्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि काय पॅकेजेस आहे? ॲक्च्युली आपलं कॉफी प्लांटेशन आहे नाशिकमध्ये. 1996मध्ये फर्स्ट टाईम इथे कॉफी प्लांटेशन केलं आणि 15 ऑगस्ट 2007 साली इथे कृषी पर्यटन सुरू केलं. आपल्याकडे जे आहे पॅकेजेस आहेत, वन डेचे पॅकेजेस आहेत, एक मिसळ पॅकेज आहे आणि एक स्टेचं पॅकेजेस आहे. तर वन डे पॅकेज जे आहे मॉर्निंग टू इव्हिनिंगचं असतं. त्यामध्ये सकाळी आल्यावर ब्रेकफास्टमध्ये मिसळ असते आणि चहा कॉफी असते. त्यानंतर बोटिंग आहे आपल्याकडे. शेततळ्यामध्ये बोटिंग केलेली आहे, इको फ्रेंडली आहे. नंतर ट्रॅक्टर राईड असते, ट्रॅक्टरची सवारी असते, रेन डान्स असतो आणि लंच असतं आणि जाताना परत चहा असतो. त्याचं टायमिंग 10 ते 4चा वेळ असतो. त्याचं जे आहे 500 रुपये मोठ्यांचे असतात आणि 3 ते 10 वर्षातील मुलांचे 450 रुपये असतात. दुसरं जे आहे मिसळ पॅकेज आहे अर्ध्या दिवसाचं. तर सकाळी 10 ते 2चा टायमिंग असतो. त्यामध्ये तुम्हाला जे आहे ब्रेकफास्टमध्ये मिसळ असते आणि जोडीला कॉफी दिली जाते. त्यानंतर ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या असतात, बोटिंग, ट्रॅक्टर राईड, रेन डान्स, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वगैरे. त्याचं जे आहे मोठ्यांचे 300 रुपये असतात आणि 3 ते 10 वर्षातील मुलांचे 250 रुपये असतात. नंतर जे आहे स्टेचं पॅकेज आहे आपलं 24 तासांचं आहे, 48 तासांचं आहे. 24 तासांचं जे आहे सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10पर्यंतचा वेळ आहे एक, किंवा मग दुपारी 4 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 4 वाजेचा वेळ आहे. त्यामध्ये मग तुमचं जे आहे 2 वेळेसचा नाश्ता असतो, 2 वेळेसचं जेवण असतं, एक रात्रीचं एक संध्याकाळचं दिवसाचं. त्यानंतर फायर कॅम्पिंग केली जाते संध्याकाळी आणि डे ॲक्टिव्हिटीजमध्ये बोटिंग, ट्रॅक्टर राईड, रेन डान्स, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात. त्याचं जे आहे 1500 रुपये मोठ्यांचे असतात आणि 3 ते 10 वर्षातील मुलांचे 900 रुपये असतात. त्यामध्ये तुमचं फूड, स्टेइंग, ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. आपल्याकडे प्युअर व्हेज आपण सर्व करतो. ही छोटी झाडं ही सगळी कॉफीची आहे आणि ही उंच झाडं ही सगळी सिल्वर ओकची आहे. तर कॉफीला सावलीची गरज असते, त्यामुळे आम्ही ह्या उंच झाडांच्यामध्ये त्यांचं प्लांटेशन केलं आहे. कॉफीला उन्हाळ्यामध्ये आधी फुलं येतात, फुलांपासून जे आहेत अत्तर पण बनवतात परफ्यूम म्हणून. त्यानंतर जे आहेत त्यांना पावसाळ्यामध्ये त्यांना फळं यायला सुरुवात होते, हिवाळ्यापर्यंत ती लाल होते. लाल झाल्यानंतर जे आहे हार्वेस्टिंग होते त्यांची आणि जे कॉफी बीन्स असतात त्यांना आपण वॉश करतो, सुकवून त्यांना आपण बँगलोरला पाठवतो साऊथ इंडियामध्ये. कारण की साऊथ इंडियामध्ये कॉफी प्लांटेशन सर्वात जास्त आहे. तर फॅक्टरीमध्ये तिकडे पाठवतो. ब्रू कॅफे, नेस कॅफे वगैरे अशा वेगवेगळ्या फॅक्टरीज आहेत. तर आम्ही आमचे जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे पाठवतो, तिथून ते कंपनीमध्ये पाठवतो. तिकडे रोस्टिंग प्रोसेस होते आणि मग कॉफी ही तयार होते. बेसिकली कॉफीला वर्षातून एकदाच उत्पन्न येतं, साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याचं हार्वेस्टिंग सीझन असतो. आणि ही उंच झाडं ही सिल्वर ओकची आहे. यांच्या पानांची बॅकसाईड ही सिल्वर कलरची असते आणि ही ॲक्च्युली बर्फ प्रदेशामध्ये पण आढळतात. दोन्ही पण कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे येतात. तर बेसिकली ही कमर्शियल वूड आहे हे सिल्वर ओक. सागानंतर याचाच नंबर लागतो. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी ज्या सेंटरिंगसाठी ज्या फळ्या लागतात या सिल्वर ओकच्या वूडपासूनच बनतात. नंतर वायनरीजमध्ये जे बॅरल्स जे असतात त्यासाठी सिल्वर ओकचाच वूडचा यूज केला जातो. आणि ही एव्हरग्रीन झाडं असतात. उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारे सावली देतात कॉफीला, कारण की त्यावेळेस सगळ्यात जास्त कॉफीला सावलीची गरज असते. त्यामुळे आम्ही या झाडांचं सिलेक्शन केलेलं आहे. आणि काही ठिकाणी आपण काळी मिरी पण आहे, या साईडला काळी मिरीची वेल आहे. ही सिल्वर ओकच्या झाडांवरच ही ग्रो केली जातात. त्यांना आता त्यांचं पण हार्वेस्टिंग सीझन हा हिवाळ्यामध्येच असतो. त्यांना आता सध्या द्राक्षासारखे छोटे छोटे बंचेस लागलेले, भेट लागलेले आहेत. हा मसाल्याच्या पदार्थामध्ये मोडला जातो. बेसिकली आपल्याकडे कोकण पट्टा जो आहे त्या ठिकाणी काळी मिरीचं जास्त प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. वा वा, खूप सुंदर अशी माहिती दिली तुम्ही आम्हाला. आज नवीन माहिती कळली किंवा नेमकं काय असतं सिल्वर ओकचे झाड आणि कॉफीचं झाड. कॉफी बीन्स तर ही अशी ग्रीन कलरची झालेली आहे, अजून कच्ची आहे ती, आणि नंतर ही हळूहळू लाल होते. लाल झाल्यानंतर त्यांची हार्वेस्टिंग ही केली जाते.
अशा प्रकारे इथे लॉनची पण सोय करून दिलेली आहे बड्डे पार्टीसाठी किंवा काही छोटे मोठे फंक्शनसाठी. मोस्टली ग्राउंडवर असते, आम्ही ओव्हरहेड केलेली होती. क्या बात आहे. सुंदर. आपल्याकडे इथे शेततळे केलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये वगैरे यांचा आपण शेतासाठी यांचा पाण्यासाठी वापर केला होतो. प्लस आम्ही इथे हाऊसबोट केलेली आहे. तर 20 ड्रम अटॅच करून याच्यावरती प्लॅटफॉर्म केलेला आहे आणि वरती छत आहे, जेणेकरून तुम्ही उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात पण बोटिंगचा आनंद घेऊ शकता. एका वेळा 12 मेंबर बोटमध्ये बसू शकता आणि याला कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे. ही दोर खेचली की बोट ही ऑपरेट होते. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस ब्रिजेस नव्हते त्यावेळेस तराफ सिस्टीम असायची. 2 झाडांना दोरी बांधायचे आणि लाकडाच्या ओंडक्याचं ते तराफ बनवायचे आणि एक किनाऱ्यावरनं दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी पूर्वीच्या काळी ही पद्धत वापरायची. तर त्याच टेक्निकनी आम्ही हाऊसबोट ही केलेली आहे.